मुंबईच्या चेंबूरमध्ये आज वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। याचं कारण म्हणजे चेंबूरमधल्या अमरमहल सिग्नल जवळच्या पुलाचा बोल्ट निघाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मात्र यामुळे वाहतुकीचे 3:13 वाजलेले होते। मुंबई ते ठाणे आठवड्याचा पहिलाच दिवस आणि वाहनांच्या रांगाच रांगा। मंडळी, तुम्ही मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणार असाल तर आजपासून पुढचे 3 दिवस थोडी वाट वाकडी करा, अन्यथा किमान 3 तास वाट पाहण्याची योगसाधना करा, कारण तुमच्या मार्गात येणारा हा अमरमहल सिग्नल जवळचा पूल धोकादायक बनल्यानं बंद करण्यात आला। हा उड्डाण पूल जवळपास 22 वर्षे जुना आहे। मात्र केवळ 22 वर्षातच या उड्डाण पुलाची हालत तो आता कोसळतो की काय अशी होण्याची शक्यता आहे, कारण या उड्डाण पुलाच्या खालच्या भागातले जे नटबोल्ट आहेत ते निखळल्याचं आता लक्षात येत आहे। काल रात्री हा प्रकार लक्षात आला। खरं तर एका ठिकाणचे बोल्ट हे आधी निखळले होते, त्यानंतर त्या ठिकाणी सपोर्ट लावण्यात आला। मात्र सपोर्ट लावल्यानंतरही बाकी ठिकाणचेही बोल्ट हे लूज होत चालल्याचं लक्षात आलं। या पुलाच्या कामामुळे ठाणे शहराकडे जाणारा रस्ता, चेंबूर मोनो स्टेशन कडून येणारा रोड, लोकमान्य टिळक टर्मिनसचा रोड, घाटकोपरला जाणारा रस्ता, प्रियदर्शनी चौकाकडे जाणारा रस्ता आणि सांताक्रूज चेंबूर लिंक रोड हे सगळे मार्ग खचाखच भरलेले आहेत। पुलाच्या दुरुस्तीसाठी किमान 3 दिवस लागणार आहेत, त्यामुळे हा आठवडाच मुंबई ठाणे प्रवास करणाऱ्यांसाठी जिकिरीचा ठरणार आहे। जर तुम्हाला चेंबूर कडून ठाण्याच्या दिशेने जायचं असेल तर तुम्हाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे, कारण माझ्या मागे तुम्ही ही बघताय प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। अर्थातच अमरमहल सिग्नल जवळचा हा सगळा परिसर आहे। अमरमहल सिग्नल जवळ जो उड्डाण पूल आहे त्याची एक मार्गिका पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे। अमरमहलचा हा पूल 22 वर्ष जुना आहे। सिम्प्लेक्स कंपनीनं या पुलाची बांधणी केली होती, पण फक्त 22 वर्षात पूल इतका खिळखिळा का झाला? पुलाचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं का, असे प्रश्न आता उभे राहिलेत। युतीच्या काळात 52 उड्डाण पूल बांधले गेले, त्यांच्याच पैकी हा एक पूल। पण या पुलाच्या निमित्तानं मुंबईतल्या इतर 51 उड्डाण पुलांचंही ऑडिट होणं गरजेचं आहे, कारण प्रश्न मुंबईकरांच्या सुरक्षेचा, वाया जाणाऱ्या इंधनाचा आणि त्यांच्या अमूल्य वेळेचा आहे। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।